नागपुर महानगर पालिका के शिक्षण विभाग द्वारा आयोजित शिक्षणोत्सव के अंतर्गत खेल, सांस्कृतिक एवं बौद्धिक प्रतियोगिता का भव्य आयोजन किया गया। इन प्रतियोगिताओं का पुरस्कार वितरण समारोह आज सुरेश भट्ट सभागृह में संपन्न हुआ। कार्यक्रम की शुरुआत महापौर नीता ठाकरे, उप महापौर लीला हाथीबेट, विरोधी पक्ष नेता मनपा संजय महाकालकर और अतिरिक्त आयुक्त वैष्णव बी के हाथों दीप प्रज्वलन कर की गई। अपने संबोधन में अतिथियों ने विद्यार्थियों को शिक्षा के साथ साथ खेल और सांस्कृतिक गतिविधियों में भी सक्रिय भागीदारी के लिए प्रेरित किया। इस अवसर पर विभिन्न स्पर्धाओं में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले विद्यार्थियों को मान्यवरों के हाथों पुरस्कार प्रदान किए गए। समारोह में बड़ी संख्या में विद्यार्थी, शिक्षक एवं अभिभावक उपस्थित रहे। कार्यक्रम का वातावरण उत्साह और गौरव से परिपूर्ण रहा। नागपूर महानगरपालिकेच्या तर्फे आज शिक्षणोत्सवाचा एक कार्यक्रम घेण्यात आला। महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्यांना बौद्धिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचं यश संपादन केलं आहे त्या विद्यार्थ्यांना आज बक्षीस देण्याचा असा हा कार्यक्रम होता। महानगरपालिकेच्या तर्फे शालेय शिक्षणासोबतच ह्या ज्या गोष्टी आहे ह्या देखील गोष्टी शिकवल्या जातात आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबतच जशा या सर्व क्षेत्रांची गरज आहे त्याही क्षेत्रामध्ये महानगरपालिकेतल्या शाळेचा विद्यार्थी यशस्वी हो या दृष्टीने केलेल्या प्रयत्नाला माझ्या शुभेच्छा। सूचना या अर्थाने दिल्या आहे की महानगरपालिकेमध्ये आज इंग्रजी शाळांची सुरुवात तशा अर्थाने झालेली आहे, ती संख्या वाढवण्याची गरज आहे। शिक्षणाचा शैक्षणिक इंग्रजी शाळांमध्ये जर असेल तर ते विद्यार्थी ताकदीने इंग्रजी बोलू शकतील या अर्थाने त्यांच्यावर मेहनत घेण्याची गरज आहे। या संदर्भात विभागासोबत चर्चा बैठकी होणार आहे, त्या अर्थाने काही गोष्टी ठरतील। सुपर 75 सारख्या आणि पुष्कळ योजना महानगरपालिकेत ज्या आता चालू आहे त्याच्यासोबतच अबेकस सारखा उपक्रम सुद्धा जर आपल्याला राबवता आला, निश्चित तो राबवता येईल, तर तो देखील त्याच्या महानगरपालिकेच्या याच्यामध्ये समाविष्ट कराव्या अशा प्रकारचा मानस आहे।